महिला ही घरामध्ये सुरक्षित मानली जायची होती आणि घराबाहेर गेल्यावरती तिच्यावरती अत्याचार केला जाईल असं समजलं जात होतं, पण आता ही जी गोष्ट आहे ती देखील आता कुठेतरी खोडीच मोडलेली आहे। आता महिला घरामध्ये देखील सुरक्षित नाही आहे, महिलांचे अत्याचार घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत चित्रा वाघ। आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। ताई, महिलांवरचे लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि घरातलीच माणसं आता अत्याचार करू लागले आहेत। नाही, ही गोष्ट खरी आहे की आता महिलांचे अत्याचार हे फक्त रस्त्यावर राहिलेले नाही आहेत, ऑनलाईन आहेत, सोशल मीडियावरती आहेत आणि सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं जे घर आहे त्या घरामध्ये सुद्धा आता मुली आणि महिला सुरक्षित नाही आहेत, अशा झालेल्या बऱ्याच घटनांवरून समोर आलेलं आहे। आपण बघितलं असेल की घरातलेच व्यक्ती, म्हणजे मग त्याच्यामध्ये जन्म देणारा बाप असेल, मामा असेल, काका असेल, आजोबा असतील किंवा आणखीन नातेवाईक जे रक्ताचे नातेवाईक आहेत तेच या छोट्या छोट्या चिमुरड्यांवरती अत्याचार करताना आपल्याला दिसत आहेत। म्हणजे या सगळ्या घटना आणि या सगळ्या ज्या वेळेला समोर येतात प्रकरणं त्यावेळेला मन सुन्न होतं। खरं काही सुचत नाही की नात्यांची चाड राहिली नाही। इतकं पवित्र नातं, मुलीचं आणि वडिलांचं नातं, आजोबांचं नातीचं नातं, मामाचं भाचीचं नातं, आपल्याकडे तर मामाच्या किती आठवणी असतात की आपले मामा कसे, म्हणजे ते दिवस आपल्याला आठवतात, पण आज तो मामा हैवानाचं रूप घेऊन आपल्या भाचीवरती अत्याचार करताना आपल्याला दिसतोय। त्यामुळे मन इतकं दुःखी होतंय आणि या फक्त घटना नाही आहेत, या फक्त बातम्या नाही आहेत, ही समाजाची संवेदना आहे। आणि मला असं वाटतं की याच्यावरती बघा, हे अत्याचार झाले, पोलीस हरकतमध्ये येतात, काही तासात हे पकडले जातात, त्यांच्यावर कारवाईसुद्धा होते, परंतु आपल्याला सुद्धा कुठेतरी समाज म्हणून सजग होण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं। आज पोलीस आहेत, प्रशासन आहे, शासन तुमच्यासोबत आहे, परंतु समाज म्हणून आपण ज्या पद्धतीने अधांतरीला चाललो आहे हे कुठेतरी थांबण्यासाठी प्रत्येक आईने सजग होणं गरजेचं आहे। आज प्रत्येक आईला 5 मिनटं कुणाकडे मुलीला सोडून जायचं म्हटल्यावरती तिला 100 असे प्रश्न आहेत की बाबा कोणाच्या भरोशावर मी मुलीला सोडून जाऊ, कुणावर मी विश्वास ठेवू। ही आजची परिस्थिती आहे, आजचं हे विदारक सत्य आहे आणि त्याच्यामुळे समाज म्हणून सुद्धा आपल्याला सगळ्यांनी जागरूक होणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। यामध्ये तुम्ही सोशल मीडियाचं बोलला, सोशल मीडियामुळे संपूर्ण वाद म्हणजे हे जे प्रकार घडत आहेत असं वाटतंय तुम्हाला? कारण की मी तुम्हाला सांगते की सोशल मीडियावरती ऑनलाईन महिलांचे, मुलींना त्रास देण्याचं प्रमाण, त्यांना टॉर्चर करण्याचं प्रमाण हे सुद्धा फार मोठं आहे। तुम्हाला माहिती आहे की जसं आपण म्हणू की गुन्ह्याचं स्वरूप बदलतंय तसे कायदेसुद्धा कडक असायला हवे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या वेळेला जो शक्ती कायद्याचा मूळ मसुदा होता ज्यामध्ये लैंगिक अत्याचार, फास्ट ट्रॅक असे सगळे विषय अंतर्भूत होते, परंतु त्यावेळेला IPC आणि CRPCची कायद्याची चौकट होती। त्याच्यानंतर आता BNS आणि BNNS सारखी नवीन कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले आहेत आणि मागच्याच बजेट सेशनमध्ये हे डिजिटल जो त्रास होणारा आहे महिलांना त्याला सुद्धा अंतर्भूत करायचं काम या कायद्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। लैंगिक अत्याचारामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना पॅरोलवरती जे सोडण्यात यायचं त्याच्यावरती सुद्धा बंदी घालायचं काम हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री करतायत। त्यांनी तशा सूचना मागच्या कॅबिनेटला दिलेल्या आहेत, मागच्याच कॅबिनेटमध्ये। त्याशिवाय राज्यामध्ये आज 200हून अधिक फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला दिसतील ज्या अस्तित्वात आहेत। लैंगिक अत्याचारामध्ये फॉरेन्सिक व्हॅनचं, फॉरेन्सिक इव्हिडन्सचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे आधी आठवडे 2-2 आठवडे रिपोर्ट यायला लागायचे, आता ऑन दी स्पॉट DNA टेस्टपासून CCTV एक्स्ट्रॅक्शनपासून बाकी सगळ्या ॲनालिसिस होत आहेत आणि काही मिनिटामध्ये, काही तासांमध्ये पुरावे हातामध्ये येत आहेत आणि ज्यामुळे हे जे हरामखोर जे आरोपी आहेत त्यांना सुटण्याची जी शक्यता आहे ती 0-0पर्यंत आलेली आहे। असे विविध उपाययोजना या सरकारने केलेल्या आहेत। मी पुन्हा एकदा हेच सांगेन की पीडितेच्या मागे पूर्ण ताकदीने शासन, प्रशासन उभं आहे। आता गरज आहे समाजाने सुद्धा सजग राहण्याची आणि हातात हात घालून काम करण्याची। यावरती आता विरोधक टीका करू लागले, या सर्व घटनेवरती विरोधक राजीनाम्याची मागणी करतायत, त्याकडे तुम्ही कसं? माझ्याकडे बघा, एकतर हा राजकारणाचा विषय नाही आहे। माझ्याकडे 2000 ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाचा डेटा माझ्याकडे आहे, काय घटना झाल्या हेही मला माहिती आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेन। 2020मध्ये एकूण गुन्हे झाले 31,954, ज्याच्यामध्ये बलात्काराच्या घटना 2,061 झाल्या। 2021मध्ये एकूण गुन्हे झाले 39,526 आणि त्यामध्ये 2,500हून जास्त बलात्काराच्या घटना झाल्या। हा राजकारणाचा विषय असू शकत नाही आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की याही वेळेला मी विशेष अधिवेशन घ्या म्हणून उद्धव ठाकरेंना विनंती केली होती, परंतु त्यांनी माझ्यावरच गुन्हे दाखल केले
आणि वेगळ्या वेगळ्या भाजप शासित राज्यामध्ये कुठे काय गुन्हे झालेत त्याची आकडेवारी त्यांनी राज्यपालांना पाठवली होती. आपल्या राज्यात काय चाललंय हे बघितलं नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोविडचा काळ होता, त्यावेळेला त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नव्हत्या, ही मला आठवण करून द्यायची आहे. विनयभंग झाले, बलात्कार झाले, म्हणजे काय म्हणतात त्याला, गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा नीचपणा झाला, अशा खूप घटना झालेल्या आहेत. याला राजकारण करू नये या गोष्टीचं. लोकांच्या दुःखावरती पोळी भाजणाऱ्यांची मला आता क्यू यायला लागली आहे. आता कुठेतरी जागरूकता वाढत चाललेली आहे. महिला आता समोर पुढे येत आहेत. त्यांच्या या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या देवाभाऊवर बहिणींचा विश्वास आहे, त्या विश्वासाने पुढे येत आहेत. गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होते. तुमच्या माध्यमातून सुद्धा मी राज्यातल्या माझ्या सगळ्या तमाम बहिणींना सांगेन की जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तायांनो, न घाबरता पुढे या. तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला नक्की संपर्क करा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आता महानगरपालिकेमध्ये देखील घटना घडलेली आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलेला होता. तुम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये इरफान नावाचा एक कोणी अधिकारी होता. तो एका मुलीला, त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या मुलीला त्रास देत होता. ती तिच्या मामासोबत माझ्याकडे आली होती आणि तात्काळ त्या सगळ्या घटना बघितल्यानंतर मी तिला मेयर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आणि सभागृह नेते यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली आणि त्यांनीसुद्धा तात्काळ या सगळ्या घटनेचा कॉग्निझन्स घेत प्रशासकीय कारवाई चालू केली. पोलिसांकडे ती गेली, FIR झालेला आहे आणि त्यामुळे त्याचीसुद्धा कारवाई पुढे चालू होईल. मला हेच सांगायचं आहे की असे अजूनही अनेक नराधम आहेत ज्या विविध ठिकाणी महिलांना त्रास देत आहेत. न घाबरता बहिणींनो पुढे या, तायांनो पुढे या. आपापल्या इथल्या लोकल पोलीस स्टेशनला संपर्क करा. सगळी मदत आणि सगळी ताकद ही शासनाची तुमच्यासोबत आहे. नाशिकची घटना, त्याच्यामध्ये देखील कुठला तरी पक्षाचे MIM पक्षाचे नेते नाही, मला या संदर्भातली माहिती नाही आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की छत्रपती संभाजीनगरमधून ती जी निदा खान म्हणून जी फरार होती आरोपी, तिला पकडण्यात आलेलं आहे. ती कुठे होती, काय होती, कोणाकडे होती याच्याबद्दलची मला माहिती नाही. ती पाताळात जरी असती तरी तर मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी तिला शोधून काढलं असतं, एवढा मात्र मला विश्वास आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.